वर्षभर लागणारे धान्य आपण बऱ्याच वेळा वर्षाच्या सुरुवातीला घेऊन त्याची साठवणूक करत असतो. मग हे धान्य तुमची ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ काही असू द्या, बऱ्याच वेळा कीड लागत असते. मग ही कीड लागू नये, या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, गहू किंवा बाजरी, ज्वारी खराब होऊ नये म्हणून आपण धान्य साठवताना भरपूर केमिकलचा वापर करत असतो. अगदी विषारी केमिकल त्याच्यामध्ये आपण वापरत असतो. बऱ्याच वेळा आपण मिथेन ब्रोमाइड, मॅग्नेशियम फॉस्फरस, बॉरिक ॲसिड असे भरपूर विषारी त्या ठिकाणी केमिकल धान्य साठवण करताना वापरत असतो. मैत्रिणींनो, हे विष आपण थोड्या प्रमाणात जरी वापरत असलो पण तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये त्याचा थोडा का होईना अंश आपल्या शरीरामध्ये जात असतो आणि यामुळे आपल्या शरीराला भरपूर परिणाम होण्याची शक्यता सुद्धा आहे. मग यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला असे काही नैसर्गिक 4 ते 5 उपाय सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्ही कोणत्याही विषारी पदार्थांचा वापर न करता तुम्ही कोणतेही धान्य असू द्या, म्हणजे गहू, बाजरी, ज्वारी, डाळी काही असू द्या, ते तुम्ही अगदी 2 ते 3 वर्षापर्यंत साठवून करू शकता, तेही कुठल्या किडीशिवाय. धान्य खराब होऊ नये म्हणून करण्यात आलेले हे नैसर्गिक उपाय, यामध्ये लागणाऱ्या वस्तू ह्या नैसर्गिक आहेत आणि त्या आपल्या घरातच उपलब्ध असतात. त्यामुळे याच्यामध्ये खर्च सुद्धा लागणार नाही आणि जरी लागला तरी सुद्धा तो अतिशय कमी असू शकतो. यापूर्वी तुम्ही 1 ते 2 उपाय कदाचित केले असतील, पण त्याची करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे तुमचे धान्य सुद्धा खराब होण्याची शक्यता झाली असणार आहे. परंतु मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं अन्न विषमुक्त करायचं असेल, विषाचा कोणताही अंश तुमच्या धान्याला लागून द्यायचा नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या घरामधल्या साठवून ठेवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून नैसर्गिक उपाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही विषाचा कण जाण्याची शक्यता नाहीये. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की विषारी औषध वापरून सुद्धा तुमच्या धान्यांना कीड का लागते किंवा धान्य खराब होण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे. तर मैत्रिणींनो, धान्य खराब होण्याचं एकच महत्त्वाचं कारण आहे, ती म्हणजे धान्यामध्ये असलेली आर्द्रता किंवा पाण्याचे प्रमाण. आपल्याकडे एक पद्धत आहे की धान्य आपण साठवण्याच्या अगोदर कडक उन्हामध्ये वाळवत असतो आणि मग तुम्ही म्हणाल, वाळवल्याच्या नंतर सुद्धा धान्याला कीड का लागते. तर त्यामागचं असं कारण आहे मैत्रिणींनो, की आपण जेव्हा धान्य स्टोअर करतो, ते स्टोअर केल्यानंतर सुद्धा हवेमधले जे काही बाष्प आहे तर त्या ठिकाणी ते उडत असतं आणि जसं जसं बाष्पाचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढायला लागतं, त्याच्यामध्ये किडीला पोषक असं वातावरण मिळतं आणि त्यामुळे महागडे केमिकल विषारी पदार्थ वापरून सुद्धा तुमच्या धान्यांना कीड लागण्याचा धोका संभवत असतो आणि त्यामुळे आपल्याला ही आर्द्रता कंट्रोल करायची आहे. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला असे 3 सोपे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचे धान्याला कीड लागणार नाही आणि शेवटी हे सुद्धा सांगणार आहे की धान्य साठवून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती आहे, ज्यामुळे तुमच्या धान्यामध्ये आर्द्रता तयार होणार नाही. जर तुमच्या धान्यांना आर्द्रताच तयार झाली नाही तर कीड लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि तुम्ही केमिकलचा वापर न करता तुमचं धान्य वर्षभर टिकून ठेवू शकता. तर सगळ्यात पहिली पद्धत आहे ती म्हणजे त्यासाठी तुम्हाला 3 वस्तू लागणार आहेत. पहिली वस्तू आहे लसूण, दुसरी वस्तू आहे माचीस आणि तिसरी वस्तू आहे चुन्याचे खडे. तर हे सर्व वस्तू समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमच्या धान्याच्या 2-3 ठिकाणी ठेवायच्या आहेत किंवा प्रत्येक थरावरती सुद्धा तुम्ही ह्या वस्तू ठेवू शकतात. पण सर्वात शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, तर प्लास्टिकच्या पेपरनी ते झाकण कव्हर करायचं आहे. मग तुम्ही एखाद्या पेटीमध्ये ठेवत असाल किंवा वेगवेगळे धान्य साठवण्यासाठी वस्तू मिळतात, तर जेव्हा तुम्ही झाकण बंद करता तेव्हा तुम्हाला तिथे प्लास्टिकने सील करून ठेवायचं आहे. हे सील का करायचं, कारण की लसूण, माचीस आणि जे चुन्याचे खडे आहेत तर यांच्यामध्ये एक प्रॉपर गॅस तयार होतो आणि हाच गॅस तुमच्या कीड रोखण्यासाठी मदत करू शकतो. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमचं झाकण सील करून ठेवायचं आहे. म्हणजे पहा, तुमच्या धान्यांना कधीच कीड लागणार नाही. जेव्हा तुम्ही दळण करण्यासाठी धान्य बाजूला काढता तेव्हा थोड्या वेळ तुम्ही ते सील काढू शकता, परंतु तुमचं एकदा धान्य काढून झालं की परत ते तुम्हाला सील करून ठेवायचं आहे. याच्यामधला गॅस बाहेर पडणार नाही आणि तुमच्या धान्यांना 1-2 वर्ष कीड सुद्धा लागणार नाही. तर हा पहिला आणि अतिशय सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आता दुसरी नैसर्गिक पद्धत आहे आणि ती बऱ्याच स्त्रियांना माहिती आहे, ती वाळवण्याचा एक भागच आहे. तर आपण जेव्हा धान्य वाळू घालतो
त्यानंतर जेव्हा साठवून ठेवण्याची वेळ येते तेव्हा आपण तिथे कडुलिंबाची पाने टाकतो. असं म्हटलं जातं की कडुलिंबाची पाने टाकल्यामुळे धान्याला कधीच कीड लागत नाही, परंतु जर चुकीच्या पद्धतीने आपण त्याचा वापर केला तर आपल्या धान्याला तरीसुद्धा कीड लागू शकते. तर योग्य पद्धत कोणती आहे? तर मैत्रिणींनो, काय करायचं आहे? कडुलिंबाची पाने, कडुलिंबाच्या काड्या आणि माचीस या तिन्ही गोष्ट एकत्र करून तुम्हाला त्या धान्यामध्ये ठेवायचं आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं, जेव्हा आपण धान्य साठवून ठेवतो कालांतराने ते पाने वाळून जातात आणि त्याची पावडर तयार होते आणि तीच पावडर आपल्या धान्यांमध्ये जाते आणि त्यामुळे आपलं धान्यसुद्धा कडू लागण्याची शक्यता असते. मग असं होऊ नये म्हणून काय करायचं आहे? तर 2-3 कपड्याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत आणि त्यामध्ये कडुलिंबाच्या काड्या, कडुलिंबाची पाने आणि माचीस टाकायची आहे आणि त्याची गाठण तयार करायची आहे किंवा गाठण बांधायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या धान्यांमध्ये 4-5 ठिकाणी खोचून ठेवायची आहे, जेणेकरून तुमचं धान्य खराब होणार नाही आणि तुम्हाला जेव्हा दळण करायचं आहे तेव्हा ते तुम्हाला खूप दळण करायला वेळसुद्धा लागणार नाही. जर तुम्ही व्यवस्थितपणे याचा उपयोग केला तर तुमचा धान्याला सुद्धा छान सुगंध वास येणार आहे आणि तुमचे धान्यसुद्धा कडू होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे सुद्धा तुमच्या धान्याला कीड लागणार नाही. तर ही सुद्धा दुसरी पद्धत तुम्ही वापरू शकता. मैत्रिणींनो, मी तुम्हाला 2 सोपे नैसर्गिक उपाय सांगितलेले आहेत, पण हे सुद्धा जर तुम्हाला करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला तिसरा अतिशय सोपा उपाय मी सांगत आहे. तर तो तुम्हाला मार्केटमधून खरेदी करून आणायचा आहे. 1 ते 2 रुपयाला ती तुम्हाला गोळी भेटून जाते. तर ती आयुर्वेदिक गोळी आहे आणि तीच तुम्हाला घेऊन यायची आहे आणि तीच फक्त वापरायची आहे. तुम्हाला कुठलंही दुसरं केमिकल लागणार नाही, कोणतेही विषारी पदार्थ सुद्धा लागणार नाहीत. मात्र याच गोळीमुळे 4 ते 5 वर्ष त्या ठिकाणी तुमचं धान्य टिकू शकतं. तर हे झेंडू कंपनीचं एक मुगत रस नावाची बॉटल आहे आणि जिची किंमत 60 रुपये आहे आणि त्या 60 रुपयाच्या बॉटलमध्ये 35 गोळ्या येतात, म्हणजे अंदाजे 1.5 ते 2 रुपयापर्यंत एक गोळी तुम्हाला पडते. तर याच बॉटलमधली तुम्हाला 2 ते 4 गोळ्या वापरायच्या आहेत. परंतु त्या वापरायच्या कशा? तर व्यवस्थित फडक्यामध्ये त्या तुम्हाला 4 ते 5 गोळ्या बांधायच्या आहेत आणि तुमच्या धान्यामध्ये 4-5 ठिकाणी त्या ठेवून द्यायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या धान्याला कीड लागणार नाही आणि त्या गोळ्यासुद्धा जर बारीक झाल्या तर तुमच्या धान्यामध्ये मिक्स होणार नाही. त्यामुळे त्या तुम्हाला कपड्यामध्ये बांधूनच ठेवायच्या आहेत. आता हे तुम्हाला झाले सोपे 3 उपाय. तर आता गव्हाची किंवा धान्याची आर्द्रता कमी कशी करायची याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आर्द्रता कमी करायची यामुळे, कारण की तुमच्या धान्याला कीड लागू नये आणि जर आर्द्रताच आली नाही तर कीड लागणार नाही. आणि यासाठी सोपा उपाय आहे तो म्हणजे आपल्या धान्यांमध्ये न्यूजपेपर, ज्याला आपण वर्तमानपत्र म्हणतो, तर ती थोड्या मोठ्या साईजमध्ये त्याचे तुकडे तयार करायचे आहेत आणि ते आपल्या धान्यांमध्ये प्रत्येक भागामध्ये ठेवून द्यायचे आहेत. 1-2 थर झाले की न्यूजपेपर टाकायचा आहे, 1-2 थर झाले की न्यूजपेपर टाकायचा आहे. यामुळे काय होतं की जी काही बाष्पाचं प्रमाण आहे तर ते वर्तमानपत्र शोषून घेणार आहे आणि यामुळे आपल्या धान्याची कीडसुद्धा लागणार नाही. तर ही झाली सगळ्यात शेवटची महत्त्वाची टीप, जी तुमच्या धान्याची आर्द्रता वाढवून देणार नाही. आर्द्रता तुमची शोषली जाणार आहे आणि यामुळे तुम्हाला मदत होते, तुमच्या धान्यांना कीड सुद्धा लागत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे तुम्हाला धान्य साठवून ठेवण्यासाठी जे तुम्ही वस्तू वापरता, मग कोटी असू द्या किंवा एखादा प्लास्टिकचा ड्रम असू द्या, तर तो तुम्हाला व्यवस्थित हवाबंद डब्यामध्येच ठेवायचे आहे धान्य. का? कारण की जर तुम्ही सतत उघडत राहिलात त्यांचे झाकणं तर त्यामुळे तुमचे हवेचं आणि धान्याचं कॉन्टॅक्ट येतो आणि आर्द्रता वाढायला लागते, म्हणजेच आपले कीडसुद्धा वाढायला मदत होते. त्यामुळे कीड रोखण्यासाठी तुम्ही धान्यांना सुद्धा व्यवस्थित सील करून ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. जेव्हा लागेल तेव्हा थोड्या प्रमाणामध्ये थोड्या वेळ ओपन ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला असं वाटलंच की आपल्या धान्याला थोडीफार कीड लागण्याची शक्यता आहे तर तुम्हाला कडक उन्हामध्ये ते धान्य वाळवून ठेवायचं आहे आणि मी सांगितलेली परत पद्धती, अशाच 3 ते 4 पद्धती वापरायच्या आहेत, जेणेकरून तुमचं धान्य सुरक्षित राहणार आहे. तर आय होप मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स करा. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.